आमच्या पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार विकास उर्फ पप्प्या अशोक शिंदे हा जो आहे तो हनुमाननगर भागामध्ये उल्हासनगर इथं राहतो आणि मागील 5-6 वर्षापासून याच्यावरती बरेचसे गुन्हे दाखल आहेत. उल्हासनगर पोलिसला याच्यावरती 9 गुन्हे दाखल आहेत व इतर पोलिसांना 3 गुन्हे, असे एकूण 12 गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत. याच्यावरती सुरुवातीला 110 प्रमाणे कारवाई करण्यात आली होती सन 2022 मध्ये. तरी देखील 110 प्रमाणे कारवाई केल्यानंतर सुद्धा त्याच्यात सुधारणा झाली नव्हती. त्यानंतर त्याच्यावरती तडीपारीची कारवाई करण्यात आली होती. तडीपारीची कारवाई केल्यानंतर देखील तो हद्दीत येऊन गुन्हे करायचा आणि त्याच्या त्या वर्तनात बदल सुधारणा झालेली नव्हती. त्यामुळं त्यांनी गुन्हा केल्यानंतर त्याच्यावरती एमपीडीए प्रमाणे कारवाई करण्यात आली, कारण हा समाजासाठी जास्त धोकादायक झालेला होता आणि त्यामुळे त्याच्यावरती एमपीडी अंतर्गत कारवाई केलेली आहे. या ठाणे जिल्ह्यातील या वर्षीची ही पहिली कारवाई आहे. यामध्ये माननीय पोलीस आयुक्त साहेब, तसेच आमचे रिजन सर माननीय जाधव साहेब, सह पोलीस आयुक्त साहेब चव्हाण साहेब आणि त्याचप्रमाणे आमचे डीसीपी सर श्री गोरे सर व एस एफ साहेब कोळी साहेब यांनी यामध्ये मार्गदर्शन केलं होतं. त्यांच्या वर्षाखाली हे जे एमपीडीचे डॉक्युमेंटेशन झालं आणि त्यानंतर याला काल मंजुरी मिळाली. काल माननीय पोलीस आयुक्त साहेबांनी मंजुरी दिल्यानंतर याला रात्रीच ताब्यात घेऊन त्याला आज रोजी येरवडा जेलमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. या कामी आमचं जी टीम आहे, क्राईम पीआय गोडसे साहेब, तसेच तपास पथकाचे नवले PSI नवले व त्यांची टीम यांनी रात्रभर याच्यावरती काम केलं आणि आज त्याला येरवडा इथं पोहोचवण्यात आलेलं आहे. आता तो जेलमध्ये जेलबंद झालेला आहे. सर, अजून किती गुन्हेगार तुमच्या पाईपलाईन मध्ये त्यांच्यावर अशा प्रकारे कारवाई? हा, भविष्य काळात अशा प्रकारे तडीपार असलेले जे आरोपी आहेत आणि ते परत हद्दीमध्ये येतील आणि त्यांनी जर अशा प्रकारचे गुन्हे केले तर त्यांच्यावर देखील अशाच प्रकारची कडक कारवाई करण्यात येईल, जेणेकरून सामान्य नागरिक आहे त्या सामान्य नागरिकाला त्यांच्यापासून त्रास होणार नाही.